आजचा हा कार्यक्रम आपल्याशिवाय अपूर्णच आहे, कारण हे गाणं खास आपल्यासाठी खूप मेहनतीने तयार करण्यात आलंय, जे आपल्या सगळ्यांच्या भेटीला आज इथे येणार आहे. सो मी फार वेळ घेणार नाहीये, कारण की आपल्याला हळूहळू यातल्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. पण सगळ्यात आधी मला सांगायला आवडेल की या सिनेमाच्या निमित्ताने एका व्यक्तीने फार दूरचा प्रवास केलेला आहे. म्हणजे जवळपास 38 वर्ष महाराष्ट्रापासून दूर राहून जे अमेरिकेत वास्तव्य करत होते, पण मराठीशी त्यांची अजिबातच नाळ तुटलेली नव्हती. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी अमेरिकेत राहून मराठी मनोरंजन सृष्टी असू दे किंवा पूर्ण मनोरंजन सृष्टी असू दे, सगळ्यांनाच सपोर्ट केलेला आहे. म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातली नाटकं जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा त्यांच्यासाठी सपोर्ट केलेला आहे. वेगवेगळे प्रमोशन्स होतात तिथे त्यांना सपोर्ट केलेला आहे. पण मग या सिनेमाच्या निमित्ताने 38 वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर त्यांचा अमेरिकेतून इथपर्यंतचा प्रवास हा मला खरं तर जाणून घ्यायचा आहे. आणि मुळात हे करावंसं का वाटलं, हा हेतू त्यांच्या मनात का आला की आपण आता डायरेक्टली जम्प करूयात, फक्त सपोर्ट नाही तर आता आपण उभे राहूयात हा सगळा डोलारा घेऊन. मी बोलते नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट याचे सर्वे सर्वा सुनील नारकर यांच्याविषयी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. सुनील नारकर यांच्याशिवाय मला वाटतं या सिनेमाची पहिली बीट रचल्या नसती गेली. मला वाटतं मी चुकीचं बोलत नसेल, कारण की निर्माता खूप महत्वाचा असतो सिनेमासाठी आणि ते जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा खऱ्या अर्थाने आजचा दिवस म्हणजेच प्रमोशनचा टप्पा पाहायला मिळतो. सर, सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा. आपली फिल्म 28 फेब्रुवारीला रिलीज होते आणि आपली ही पहिलीच फिल्म आहे. निर्मिती क्षेत्रात आपलं हे पहिलंच पाऊल आहे. तर का असं वाटलं की इतकी वर्ष आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सपोर्ट तर करतोच आहे, पण आता डायरेक्टली फिल्म प्रोड्यूस करूयात? सर्वप्रथम सर्वांचे आभार. आपण आज इथे आलात आणि खरंच आमच्या पहिलं सॉन्ग रिलीज आहे, तर त्याला जी आपला सपोर्ट आहे त्याच्याबद्दल आभार. मला प्रोड्युसर व्हावं असं वाटलं कारण बरेच वर्ष मी ऍज अ ऍक्टर, ऍज अ डिरेक्टर अशा गोष्टी करत होतो, पण कधी प्रोड्यूस करायचं हे नव्हतं. पण हे पहिल्यांदा मला झालं, कारण आमच्या डिरेक्टर प्रसाद खांडेकरांमुळे. कारण त्यांचं मी एक नाटक घेऊन गेलो होतो अमेरिकेत, खूर नावाचं, आणि त्या नाटकाच्या दौऱ्यात आमची खूप चांगली दोस्ती झाली आणि त्याच्यात मला कळलं की प्रसाद खांडेकर फक्त ऍक्टर नाहीये, तर उत्तम डिरेक्टर आहे, उत्तम पर्सन आहे आणि ऍट द सेम टाइम खूप चांगलं लिखाण पण करतो. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी एका माणसाच्या अंगात असतात आणि एवढा गुणी कलाकार बघितल्यानंतर मला असं वाटलं की चला आपण आता करू शकतो या गोष्टी, आणि त्यांचा सपोर्ट होता म्हणून हे करू शकतो. खरं म्हणजे अदरवाईज हे जमलं नसतं. पण आता जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे की त्यांच्याशी तुमची जी मैत्री झाली, मला वाटतं एक आर्टिस्ट म्हणून तुम्ही लवकरात लवकर जोडले गेला असणार. कारण सर स्वतः ऍक्टिंग करतात. फक्त एवढंच आहे की इथे नाही करत आहे, मला वाटतं लवकर आम्हाला इकडेही पाहायला मिळेल. त्याच्याबद्दल मला माहिती सांगता येत नाही, पण दिग्दर्शकांना आपण विचारूयात पुढच्या वेळेला संधी मिळेल की नाही. पण सांगायचं काय की मी पण स्टेजवर आलो. म्हणजे मी रुईया कॉलेजमध्ये विनय आपटेच्या अंडर काम केलं, आविष्कारमध्ये असं एकंदरीत करत आलो. मिश्किली, गजरा, ज्ञानदीप अशा गोष्टी करत करत मी अमेरिकेत गेलो. त्यामुळे नाटकाशी माझी नाळ पहिल्यापासून जुडली होती आणि मग तिथे अमेरिकेत मी मराठी नाटकं डिरेक्ट करत गेलो. आणि मग त्याच्यानंतर असं वाटलं की का नाही या मराठी गुणी कलाकारांना अमेरिकेत एक स्टेज द्यावं, आणि म्हणून मी अमेरिकेत भारतातनं नाटकं आणायला सुरुवात केली. आणि तशी माझी नाटकाशी होती. त्यामुळे मला प्रत्येक कलाकार, प्रत्येक दिग्दर्शक किंवा इव्हन बॅकस्टेज यांच्याबद्दल मला बऱ्यापैकी माहिती होती आणि मी ओळखू शकतो. आणि तसं मी प्रसादला ओळखलं आणि त्याच्यामुळे मी त्याच्यावर मूव्ही करायचा विचार केला. क्या बात आहे. असं सगळ्याच गोष्टींची जाण असताना एक सिनेमा निर्माण करण्याचं पाऊल उचललं जातं तेव्हा ते मला वाटतं अशा अर्थाने प्रेक्षकांच्या भेटीला येतं आणि ते सार्थही होतं. पण तुमच्या या निर्णयासाठी आपल्या अर्धांगिनीचा कसा सपोर्ट होता? म्हणजे आतापर्यंत फक्त सपोर्ट करताय तोपर्यंत ठीक आहे, पण आता डिरेक्टली जम्प करतायत निर्मिती क्षेत्रात, तर मॅम आपण कसं या गोष्टीकडे पाहिलं? किंवा माझा ऑलवेज सपोर्ट असतो. सुनीलने काही केलं तरी मला, आणि या सगळ्यांना माहिती आहे, जी लोक कूरसाठी आलेली त्यांना माहिती आहे की माझा सपोर्ट असतोच असतो. मला म्हणजे म्हणलंच, आम्ही 34 वर्ष आमच्या लग्नाला झालीत आणि पहिल्यापासनं मी एक बिझनेसमॅन आहे. त्यामुळे ऑलवेज बिझनेस म्हटलं दर इज अ वुमन बिहाइंड सक्सेस म्हणतात. तर सुधाने ऑलवेज साथ दिली आणि नॉर्मली जे डिसिजन घेतो आम्ही दोघं मिळून घेतो.
पण त्याच्यात माझा वाटा सिंहाचा असतो आणि मग ती मम म्हणते आणि तसं क्या बात आहे. आपल्या दोघांसाठीही खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपलं हे पहिलं पाऊल जोरदार प्रवास करू दे आपल्या या सिनेसृष्टीमध्ये, अशी शुभेच्छा देते. आणि यांच्या सोबतीने या सिनेमाची प्रस्तुती करण्यासाठी जे सोबत उभे होते ते म्हणजेच आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी, ज्याचे परितोष पेंटरजी ते आता इथे आपल्या कार्यक्रमाला आज येऊ शकलेले नाहीये, पण लवकरच ते भेटतीलही. पण त्यांच्यासोबतच मग पुन्हा सहनिर्माते म्हणून जे जोडले गेले ते म्हणजेच सेजल पेंटर मॅम. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि मला सांगायला आवडेल खरं तर एक खूप मोठं या नावासोबत मी वेगवेगळी बिरुदं लावणार आहे, ते म्हणजेच या सिनेमाचे सहनिर्माते प्रसाद खांडेकर, या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद खांडेकर, या सिनेमाचे लेखक ऑल्सो प्रसाद खांडेकर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि एक फक्त सांगतो की ह्या सर्व सिनेमात माझं जर बॅकबोन कोण असेल तर सेजल होती. सेजलच्या कामाची म्हणजे तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. इतकं सुंदर आणि व्यवस्थित वेल ऑर्गनाइज्ड काम मी कुठेही बघितलं नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत पोहोचलो. सो सेजलला जरा प्लीज टाळ्या देऊ. सेजल मॅम, मला वाटतं त्यांनी मला सांगितलं मी बोलणार नाहीये काही, मी जे करायचं ते करून झालंय, इथून पुढे करत राहणार आहे. पण तरी आज गाणं शूटिंगच्या दरम्यान खूप बोलली सगळ्या डिपार्टमेंट. सो प्रसाद खांडेकर, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि सहनिर्माता. आता मला वाटतं गेल्या काही काळापासून आपण परत भेटतोय, परत तू प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या कलाकृती घेऊन येतोयस. सो याबद्दल काय सांगशील की तुला हा प्रवास असा, आमच्यासाठी तर तो खरंच छान आहे, आम्हाला मनोरंजन मिळतच आहे, पण तुला परत एकदा एक नवीन सिनेमा, दिग्दर्शन, ही सगळी धुरा सांभाळायची, हे सगळं कसं तू मॅनेज करतोस? सोबत जोडली गेली जी लोक त्यांच्यामुळे शक्य होतं. मी सर्वप्रथम ह्या ऑपॉर्च्युनिटीचा मी उपयोग करेन सरांना आणि सेजल ताईला थँक्स म्हणायला. आणि तिसरा जो महत्वाची व्यक्ती आहे स्वप्नील जोशी, कारण आम्ही कास्टिंगच्या बाबतीत आमचं खूप वेळ डिस्कशन चाललं आणि मला माहिती आहे स्वप्नील दादा किती बिझी होता आणि अरे कसं विचारतं. माझं आणि प्रथमेश शिवलकर माझ्यासोबत त्यांनी लेखन केलंय आणि आम्ही त्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला भेटलो, मी आणि स्वप्नील दादा, आणि आम्ही एकमेकांना भाई भाई बोलतो. जस्ट बाजूला बसलो, भाई क्या चल रहा है, बोला भाई एक स्टोरी सुनाना है. तर नेमकं दादाचं त्या फिल्मचं शूटिंग काहीतरी 1 महिना पुढे गेलं अचानक, तो भाई मेरा 1 महिना फ्री हो गया है. आणि मग ती दिवाळी पहाट आम्ही दुपार म्हणून साजरी केली आणि लगेच रिडिंग केलं आम्ही तेव्हाच. आणि त्याने गोष्ट ऐकला भाई हे आलं पाहिजे, जेवढा लवकर होईल तेवढा हे लवकर आलं पाहिजे. आणि मग सुनील सरांशी बोलणं झालं, सेजलताई इन झाली. ह्या सिनेमाची सुरुवात एक तुम्हाला सांगतो जेणेकरून सिनेमा जी काय ठासून कॉमेडी भरली आहे त्याचा अंदाज येईल. या सिनेमाची सुरुवात अशी झाली, या सिनेमाचा बेस म्हणतो ना तो हॉलिवूड मधल्या वॉक ऑफ फेमवर रचला गेला. तो असा झाला की सरांनी सांगितलं तसं कुर हे नाटक आम्ही घेऊन गेलो होतो आणि मध्ये गॅप असतात, विकेंडला नाटकं होतात तिथे आणि मध्ये गॅप असतो. त्यावेळी सर आम्हाला हॉलिवूडला वॉक ऑफ फेम बघायला घेऊन गेले, ऑस्करचं ते थिएटर आणि सगळं. आणि नम्रताने मधल्या काळात खाण्यासाठी खूप साऱ्या चिक्क्या कॅरी केलेल्या. सो सर ते टेस्ला चालतात ना तिथे खूप अमेरिकेत, तर ते टेस्ला चालवता कशी सोडू शकतो हे दाखवण्यासाठी सरांनी ते चालत होता बोले लमा मला एक चिक्की मिळेल का. आणि माझ्यासोबत पॅडी कांबळे होता, दोघेही किडेवाली माणसं तशी. सरांनी नमाला विचारलं मला चिक्की मिळेल का, तर पॅडी बोलला सर कुठली चिक्की हवी आहे, झिंकी चिक्की हवी आहे का. तर त्याच्यावर मी बोललो की सर नाही तर माझ्याकडे झिंगरी चिक्की आहे. त्याच्यावर सर बोलले नाही मला चिक्की बुबुम बुम हवं. त्यांनी टाकलं वरतून. सो इथे ती मुहूर्तमेढ रचली गेली. आणि मग टायटलचा विचार करताना स्वप्नील दादाने हे टायटल सुचवलंय बेसिकली. तो अरे म्हटलं हे करेक्ट आहे आणि ही म्हटलं सुरुवात तिथेच झालेली. सो इथून तो प्रवास सुरू झाला जो आज इथपर्यंत आलाय. थँक्यू सो मच. इथे मी सिनेमाबद्दल एवढंच सांगेन माधुरी की एक खूप दिवसांनी मल्टी स्टारर असा एक सिनेमा येतोय तुमच्या सगळ्यांसमोर. म्हणजे स्वप्नील दादा, प्रार्थना, प्राजक्ता, मी, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात हे तुम्हाला आता पोस्टरवर दिसलेच आहेत.
पण आता आज गाण्यातून तुम्हाला दिसतील की ह्याच्यात अजून किती चेहरे आहेत आणि किती कॅरेक्टर्स आहेत आणि किती ऍक्टर्स आहेत जे आज एंटरटेनमेंट या गोष्टीला पुढे नेत आहेत. हे तुम्हाला ते चेहरे तुम्हाला या सगळ्या सिनेमात दिसतील. आणि बाकी सस्पेन्स कॉमेडी फिल्म आहे त्यामुळे सगळ्या काही गोष्टी सांगतायत त्या तुम्हाला हळूहळू कळेलच.